ABSच्या स्नोमॅन सिमोनपासून तयार झालेली आहे आणि सध्या तिचं जे वय आहे ते 8 महिने प्लस एखादा हप्ता आपला असू शकतो. जन्मताना हिचं वजन किती आलं? 50-55 किलोच्या आसपास असू शकतं. नक्कीच. मित्रांनो, काही शेतकऱ्यांची चॉईस असते की मला ब्लॅक अँड व्हाईट कलरच पाहिजे तरच माझ्या कालवडीची विक्री चांगल्या प्रमाणात होऊ शकते. पण आता बरेचसे मित्र की बाबा हीट ट्रेस म्हणजे उन्हाचा टॉलरन्स म्हणजे उन्हामध्ये जास्त क्षमता माझ्या गाईची टिकली पाहिजे आणि त्यासाठी पांढऱ्या कलरचा बुल किंवा पांढऱ्या कलरचीच कालवड माझ्या गोठ्यात कशी तयार होईल, तर त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे स्नोमॅन आणि ब्रूट आणि त्याच्यासोबत जिनोमिक बुल असलेला ज्युपिटर. या तीनही बुलनी बऱ्यापैकी आपल्याकडे येणाऱ्या कालवडी ह्या व्हाईट कलरच्या येतात. तर तुमचं काय म्हणणं आहे की तुमच्या आईचा कलर कसा होता गाईच्या आणि तिच्या आईचा कलर एक साधारण नॉर्मल काळा काय तिच्या शरीरावर एकही कुठं काळा केस आपल्याला म्हणजे नक्कीच धुपके साहेबही म्हणतात वळूचे गुण यात आलेले आहेत या कालवडीत. पण पशुप्रजनन करत असताना शेतकरी मित्राच्या मनामध्ये असा असतो की मी एकदा वळू वापरला तर 100% वळूचेच गुणधर्म पूर्णपणे उतरतात. तर असं हे होत नाही. हे सुद्धा 19-20च्या लेवलने म्हणजे 70-30% मध्ये कधी कधी वळूचे गुण जास्त येतात, कधी कधी आईचे गुण जास्त येतात. तर फक्त आपण काम करणं आणि केलेल्या कामाची नोंद वही ठेवून त्याचं रेकॉर्ड असणं गरजेचं आहे. जर रेकॉर्ड असेल तरच आज आपल्याला अशी मुलाखत आपण भविष्याच्या काळात देऊ शकता. आणि मला तर वाटतंय कमीत कमी जाऊस तर दादांना ह्या कालवडीची बोली कमीत कमी 50-51 हजारापर्यंत लागू शकते बाबा. तर ते काही आपल्याला करायचं नाही. हे जे काही सोनं आहे ते आपल्या गोठ्यात टिकवायचे. तर भविष्यातल्या त्यांच्या पशुप्रजननासाठी महाराष्ट्र लीडर्स असोसिएशनची टीम असेल, ABS परिवार असेल, यांच्याकडनं त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा. रामकृष्ण.